Hare
Thank you.
विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी पर उपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वना माझी शांती रूप नव्हे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पांडुरंगा करू प्रथम पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही जनेने बोलतो वचन अति भाविका प्रथम नमन करुणादा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदाची चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवदा दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदया माहे दंडवत आता बंधु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे जोडोण्या धड उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे। वास्तु शांती त्या वास्तूला नाव ज्यांचं दिलं ती आई जाऊन 12 वर्ष झाले स्वर्गीय इंदुबाई अनाजी रहाटड असा हा दुहेरी योग कार्यक्रमाचा या संबंधाने निमंत्रक चारही बंधू आप्पासाहेब बाळासाहेब विष्णुभाऊ महेश पुन्हा राहुल सुभाष कजबे या सर्वांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी
ज्यांची संस्था आहे, खाडगे बाबा तुम्हालाही नमस्कार, ब्राह्मण काका तुम्हालाही नमस्कार. आम्ही सदैव सुडके पण खिशात नोटाचे पुडके. सुडके बाबा जास्त परिचयाचं बोलणार बरं, ती मनावर घेऊन तुम्हालाही नमस्कार. मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार. हार्मोनियम वादक, व्यासपीठावरील सर्व महाराज, विनेकरी, टाळकरी, गायनाचार्य, इकडचे टाळकरी, इकडचे गायनाचार्य, टाळकरी, ज्यांच्या शिवाय महाराष्ट्रभर असणाऱ्या कीर्तनकाराचं पान हालत नाही ते अभंग साहेब. कोणताही कीर्तनकार असू द्या तरी यांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन होत नाही. प्रस्तुत कीर्तनासाठी घेतलेला अभंग योगायोग. इकडे सगळे मान्यवर, जे जुने सगळे खुर्चीवर बसलेले वरपे साहेबापासून इथे होते का आहे तिकडे जुने, त्यांना आम्ही हनुमान केलतोय का रामायणात, तेव्हा तब्येत चांगली. देशमुख, विविध क्षेत्रातील सर्व मंडळी, राहटळी परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेली उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, पारमार्थिक क्षेत्रातील सर्व मंडळी, जाणते श्रोते, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आनंदाचा दिवस आहे. मी का थांबलो, या परिवाराचा आणि आमचा अगदी घरातल्या सदस्यासारखा संबंध आहे. तुम्हाला कल्पना नसेल, आमच्या कोणत्याही सुखदुःखामध्ये हाही परिवार माझ्या गावाला नागपूरला येतो. ते सगळे देशमुख, प्रत्येकाच्या जीवनात घडलेल्या ह्या घटना आहे. या घटनेने भगवंताला सोडलं नाही तर राहटळी परिवाराला कसं सोडलं. जेव्हा कौतुकाचे, आनंदाचे दिवस येतात तेव्हा शाबासकी देणारं निघून जात. मी का सांगतो हे नीट ऐका. आज 14 एकरावरून 100 एकरावर कार्यक्रम यांचा गेला. काहीच कमी नाही, पण कमी त्या गोष्टीची आहे ज्यांनी कौतुक करावं, डोळे भरून मुलाचं ऐश्वर्य बघावं, त्या शाबासकीच्या थापा आज नाही. आई गेली, वडीलही गेले. अख्खं रामायण तुम्हाला माहिती आहे. 2-2 मिनिटात स्पर्श करून वेळ पूर्ण करतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. छापली होती 10, पण वशीला लावून सांगितलं 10:30, म्हणजे 12:30 तुम्हाला मोकळे करतो. विठ्ठल एक थोडस रामायणात नाही तो 2 मिनिट. परवे साहेब 14 वर्षांनी भरतजी, ही बंधू प्रेम सांगतो, भरतजी नंदीग्रामात आहे. निरोप आला हनुमानजीच्या द्वारा. भरत जी, आज तुम्हारे भैया रामचंद्र अयोध्या में पधारने वाले हैं. हे भावाचं प्रेम ऐकलं ना.
हनुमंताच्या भोवताल नाचले भरत, भोवताल नाचले, पायावर डोकं आपटून सांगितलं, हनुमंता हा संदेश ऐकायसाठी 14 वर्षे बसलो होतो तपाला. या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ मी तुम्हाला? काही नाही, माझ्याकडे काही नाही. पण तुम्ही निरोप आणला, माझा दादा न वहिनी सिंहासनावर बसतील, राजा राणीचं रूप मी या डोळ्यानं पाहिल, आणि भावाचं आणि वहिनीचं राजा राणीचं रूप सिंहासनावर पाहिल्यानंतर हे पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस दे. हा आनंद. आणि तिथून भरतजी अयोध्येत आले. पहिल्यांदा 14 वर्षांनी महाला पुढे उभं राहून आवाज दिला आईला, कौसल्या माईला, माताजी. ती चकित झाली. 14 वर्षांनी लेकरू आलं, आवाज देते, बरोबर आवाज ओळखला, बाहर आली. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. एवढं ऐकलं महेश भाऊ, माय रडू लागले. भरतजीला संशय आला, आई 14 वर्षांनी भाऊ येतो माझा, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडायचं वेगळे कारण आहे का? आज तुझ्या जन्मदात्या बापाची आठवण. तुम्हारे पिता दशरथ जी की यही इच्छा थी. तुझ्या बापाची इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. आज तुझा बाप असता तर नुसता नाचला असता. तुम्हारे पिता की याद आई बेटा करके रो रही. मी का वेळ घेतली आपली? जिथे रामाचा राज्याभिषेक पाहायला त्याचा बाप नाही, तसं यांचं कौतुक पाहायला दोघही नाही. गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी खुशी के अवसर पर उनकी याद आती है. याचंही नाव पुण्य स्मरण होतं. विठ्ठल प्रपंच आणि परमार्थ दोन्ही क्षेत्रामध्ये दोन महत्वाच्या घटकाची गरज आहे. परमार्थामध्ये चित्त पाहिजे, प्रपंचामध्ये वित्त पाहिजे. परमार्थ चित्ताचा आहे, आपण लक्षात घ्या. परमार्थ शरीराकरता नाही, परमार्थ आत्म्याकरता नाही. आत्म्याकरता परमार्थ का नाही? बाबा ते अविनाशी तत्व आहे. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजनित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि हन्यानि संयाति नवानि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं अविनाशी तत्व आत्मा असल्यामुळे त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. शरीराकरता अरे शरीर नाशिवंत आहे, त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. शरीराकरता परमार्थ नाही, पण परमार्थाकरता मात्र शरीर आहे, हे लक्षात ठेवा. साधा प्रश्न. टोपी करता डोकं का डोके करता टोपी? चष्म्या करता डोळे का डोळ्या करता चष्मा? जोड्या करता पाय का पाया करता जोडे? सदऱ्या करता माणूस का माणसा करता सदरा? अडाणी माणूस सांगेल सुडके बाबा. डोळ्या करता चष्मा आहे, चष्म्या करिता डोळे नाही. टोपी करता डोकं नाही, डोक्या करता टोपी आहे. जोड्या करता पाय नाही, पाया करता जोड्या आहे. सदऱ्या करता माणूस नाही, माणसा करता सदरा आहे. तसं शरीरा करता परमार्थ नाही, परमार्था करता शरीर आहे. देवे दिला देह भजना
देह भजना कुमटा. शरीर परमार्था करताय, परमार्थ शरीरा करता नाही. मग परमार्थ शरीरा करता नाही, परमार्थ आत्म्या करता नाही, परमार्थ कोणा करता? परमार्थ चित्ता करताय. म्हणून तर विनंती आहे, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. सगळे गुणवान मन लावून काम करतात, मग आनंद येतो. तरी पण 12:30 लाच माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, परमार्थ चित्ता करता आहे. कितीतरी प्रमाण याच्यावर कीर्तन होईल. चित्ती तुझे पाय डोळा विष्णू भाऊ, एक नंबरचे गुणवान आणले तुम्ही. मला वाटतं हा कार्यक्रम दरवर्षी ठेवायला काही हरकत नाही. माझ्यासाठी खोली झाली वर. इकडे आल्यावर आपला तयार आहे बांगला. देशमुख, तो तुमच्याकडचे मुक्काम कमी होईल आता. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. हे तुकोबारायची बरं का अभंग साहेब, तुकोबारायची मजा पहा. आयडिया मोबाईल माहिती, हे आयडिया आहे. एवढं मागून काय आहे, ह्याची एक तुम्हा मागतो मी दाता. ह्याची एक सुरुवात काय, चित्ती तुझे पाय, एक मागणं झालं. डोळ्या रूपाचे ध्यान 2 झालं. अखंड मुखी नाम 3 झालं. वर्णावे गुण मागण्या 4 आणि पुन्हा ह्याची एक, हे आयडिया विठ्ठल. विनोद सोडा. चित्तासाठी परमार्थ आहे. काही काही माणसं घाई घाई कीर्तनाला येतात. इथले चांगले सगळे.
घाई घाई येतात ना, मग त्यांच्या लक्षात येतं अभंग साहेब की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी कधी लागतं कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसत कीर्तनाला 12:30 पर्यंत झटके मारत घरच्या कुलपाला. चित्त काय मांडी येले प्रेत, म्हणजे परमार्थात चित्त आणि संसारात वित्त. वित्ताशिवाय प्रपंच नाही. ज्याच्या जीवनामध्ये अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. हा 4 पुरुषार्थापैकी द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ, त्यातला अर्थ हा द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. माणसाचे नाव कोण बदलवतात देशमुखजी? पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. अजिबात पैसा नसू द्या, परशा चाल ऊस तोडणीला, थोडा पैसेवाला झाला. परशु पैठणला फिरायला, गडगंज श्रीमंत. परशुराम पाटील नातवाचा बारसाहेब फॉर्च्युनर पाठवतो या जेवायला. अरे कोणी बदलवलं हे? परशा ऊस तोडायला, परशु फिरायला आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. का धनवंताला सर्व मान्यता आहे. जगी माय बाप बंधू जन सर्व मानिती वचन. अरे संतोष, धनवंता लागी एक गुजराती भाषेत म्हण आहे अभंग साहेब. पैसा वाळानी बकरी मरे, पदे गामे जाणी, गरीब की छोकरी मरे, कोई ये न जाणे. म्हणजे सरळ सरळ श्रीमंताची शेळी जरी वारली अख्खं गाव समजूत काढायला. पाटील कशी काय मेली शेळी? काल पेपरला वाचलं, वाईट वाटलं. याची शेळी पेपरला वाचलं. शेळी मेली 7,000ची आणि समजूत काढायला चहा पाण्याचा खर्च 14,000. काय भाव पडली शेळी? पण शेळी श्रीमंताची आहे. पैसा वाळानी बकरी मरे, बदे गामे जाणे. त्या गावात गरीबाची एकुलती एक मुलगी झोपडपट्टीत मेली. एकुलती एक 8 वर्षाची. दिवसभर मोलमजुरी करणारे मायबाप, मुलगी मेली, दिवसभर रडत बसले. कोणी नाही, कोणी आलं नाही. रात्र होऊ दिली. बापानं प्रेत उचललं, मायनं टिकाव खोर टोपलं. स्मशानभूमीत गेले. पहाटेच्या 3 वाजेपर्यंत खड्डा खोदला, मुलीचा दफनविधी केला. पहाटे 4:30ला आले. कालपासूनचे उपवासी आहे. तांब्या तांब्या पाणी पिऊन पहाटे कुडाला टेकून मुलीच्या आठवणीनं दोघही रडत बसले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तरी गावातलं एक चौकशीला गेलं नाही. ठीक आहे, एकच वाक्य राहिलं होतं बस.
असं का झालं? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरीबाची म्हणून, एवढा फरक पैशाने पडतो. एखादा मोठा व्यक्ती जर संडास पासून बाथरूम पर्यंत पायी गेला तर पेपरला येण्याची दाट शक्यता आहे. काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी पैठणहून पंढरपूरला चालून मेला. कुत्र विचारत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून तिरस्कार नाही, धन जरूर मिळवा संतांचा आदेश आहे, पण कसं मिळवा? द्वितीयो नार्जितो धनम, तृतीयो नार्जितो पुण्य, चतुर्थे किम करिष्यसि. म्हणून जरूर मिळवा. संतांचाही आदेश आहे, धन मिळवा. बरं का मग साहेब, धन मिळवा, पण कसं मिळवा याकरता नीती सांगितली. जोडून या धन उत्तम व्यवहारे. ज्या अर्थी उत्तम व्यवहारे म्हटलं त्या अर्थी दुसराही व्यवहार असला पाहिजे. त्याला अनितीचा व्यवहार म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा, शास्त्र सांगतं अन्यायानं मिळालेलं धन. ठीक आहे, ते त्यांना फोन येतात तिकडून. नशिबाय त्यांचं एवढंच चांगलं ऐकायला मिळालेलं क्षेत्र आहे, तरी फोनवाले ऐकू देत नाही त्यांना. विठ्ठल बरोबर करू आपण. बहुतेक बंद केले तर काही भारताचं नुकसान होणार नाही असं वाटतं मला. समजा 12:30 पर्यंत जर फोन बंद केला तुम्ही, तर केंद्र सरकार सांगणार आहे का ज्याने ज्याने बंद केला फाशी द्या? तर मला माहिती आहे सगळी मोठी माणसं आहे, त्याच्याबद्दल शंका नाही बरं का अभंग साहेब, तुम्ही बंद केला धन्यवाद. मोठी माणसं असल्यामुळे मोदी साहेबाचे फोन तुम्हाला येऊ शकतात. तुम्हालाही द्रौपदी ताईचा येऊ शकतो. फक्त बंद करा आणि 12:30 नंतर माझं नाव सांगा की या बाबांना बंद करायला सांगितलं होतं.
काही शिक्षा होणार नाही तुम्हाला. सध्या मोरारी बापू म्हणतात आता कलियुग मोबाईलच्या रूपाने घुसला. तो कीर्तनात सुद्धा बसू देत नाही, तिथून उठवतो. पूर्वी व्यवहार चालूच होते ना. बस थोडस जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती, प्राप्त तू 11 वर्ष सम्मूलंचे विनश्यती. आणि तिनं मिळालेलं धन 10 वर्षे टिकते. 10 वर्षे 10 वर्षे तर तालुका नाही जिल्हा चकित होतो. लेका आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येईना आणि हे महिन्याला 4 चाकी कसं बदलतं. बदलू दे, अजून 5-10 वर्ष बदलल आणि 11व्या वर्षी तुझ्याच दारात येणार आहे ते जर्मनचं ताट घेऊन बाजरीच्या पिठाला. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती, प्राप्त तू 11 वर्ष सम्मूलंचे विनश्यत. मग काही जवळ यायला लागलं ना, नारळाच्या पाण्यासारखं येतं अभंग साहेब, पण जायला लागलं म्हणजे कवठाच्या फळासारखं जातं. हे दोन्ही दृष्टांत राहील. नारळातलं पाणी माहिती आहे, पाणी नारळ फोडून बघा तुम्ही. या इकडे या, इकडे या. लय दिवसांनी भेट झाली. अंकुश बाबा काय उभे राहता का? आता कोणत्या निवडणुका आहे म्हणा, काय राहू दे, बिनविरोध आहे, तिकडे जा. विठ्ठल नारळ फोडा विष्णुभाऊ, नारळ. अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं देशमुख. कोणी भरलं होतं पाणी? काय देवाची करणी, कस नारळात पाणी. तस काही जवळ माय बापाला एकटं असतं. मामाचं येतं, आत्याचं येतं, चुलत्याचं येतं, सासऱ्याचं येतं. समजावं नारळातलं पाणी. जायला लागलं ना, कवठाचं फळ. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला. हत्ती फोडून नाही खात, तसंच गिळतो. जर तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर प्रत्यक्षात बघा. हत्ती तुम्ही आणा, कवट मी आणतो. मोठं काम यांच्याकडे देऊ, त्याला खाऊ घाला, खाऊ घाला. फोडून खात नाही विष्णुभाऊ, तसंच गिळतो. बरं गिळे ना का, सकाळी तसंच बाहेर पडतं, फुटलं नाही. अरे फळ फुटलं नाही, तसंच बाहेर पडलं तर हत्तीला काय फायदा? तुम्ही फोडून पहा, फळात काहीच राहिलं नाही, पोकळ झालं. नुसतं पोटात गेलं, रात्रभरात पोकळ. आतला गर गेला कुठं हे हत्तीला सांगता येत नाही. तसं काहीच जात कसं हे घरमालकाच्या लक्षात येत नाही. असं होऊ नये म्हणून जोडोड्या धन उत्तम असल्यामुळे जरा थोडा थोडा स्पर्श करून बरोबर करू. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहाराने धन मिळवा. पण नुसता संचय सांगितला नाही, पुढचे शब्द उदास विचारे वेच करी. उदास विचारे म्हणजे दातव्यम इति यद्दानम, पठ्ठानं दिलं अशी भावना न ठेवता गंगेचंच पाणी मी गंगेला अर्पण केलं या न्यायानं याला म्हणतात उदास विचारे. नाही तर मंदिराला देणगी 5,000 आणि फरशीचा खर्च 25,000. फरशी लावली 4x4 ची, 5,000 रुपये देणगी आणि खर्च फरशी लावायचा 25,000. याला उदास विचारे नाही म्हणत. उदास. आता माणूस उदास कधी होतो याची काही कारण आहे. असंबंध ज्ञान आणि मिथ्या ज्ञान.
या दोन ज्ञानाने उदासीनता येते. त्याचा आपला संबंध नाही तेव्हा उदास, आणि ते खोटं आहे तेव्हा उदास. एकदम सोपं, तुमच्या लक्षात आलं असेल. नंतर पेपर वाचत नाही का आपण साहेब? रोज पेपर वाचतात माणसं, रोज पेपर वाचतात. संगमनेरच्या चंदनपुरी घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 10 ठार 40 जखमी. चहाचा घोट घेता घेता वाचणं चाललं देशमुख. चंदनपुरी घाटात प्रवासी बस पलटी, 10 ठार 40 जखमी. शेजारचं आलंय. पेपर वाचला का साहेब आजचा? हे काय पडलाय? ती दुर्घटना वाचली का? हे काय 40 जखमी 10 ठार चंदनपुरी घाट. ठार मधली नाव वाचली का? काय घेणार, रोजच मरतात माणसं राव. मुंगळ्यासारखी माणसं झाली. 140 कोटी झाली लोकसंख्या, मेलेच पाहिजे. बसा चहा घ्या. पण ठार मधली काय घेणार आपल्याला? रोजच मरतात माणसं, बसा चहा घ्या. अहो चहा जाऊ द्या, ठार मधली नाव व्यवस्थित. चष्मा लावला, हातात चहाचा कप आहे, आणि ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली तर 5व्या नंबरला याच्या जावयाचं नाव. उठून कप फेकला. काऊन? मरू दे ना, 140 कोटी झाली ना, मुंगळ्यासारखी झाली ना, मेलीच पाहिजे म्हणतो ना. आता का रडतो? संबंध कळला. जोपर्यंत असंबंध तोपर्यंत उदास. विठ्ठल असंबंध ज्ञानानं उदासीनता येते. तसा धनाचा आपला शेवटच्या दिवशी संबंध नाही म्हणून उदास विचार आहे. का संबंध नाही? माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. यायला लागलं धन तरी येऊ देत नाही. इकडची माणसं चांगली आहे, पण नागपूरकडची गोष्ट सांगतो. 12:30 पर्यंत इकडची एकही गोष्ट आपण साहेब सांगत नाही. मेलं म्हातारं 90 वर्षाचं, कानात बिग बाई होती 5 ग्रॅमची. म्हातारीनं लक्षात घेतलं काय करावं, आपण जाऊन काढावी तर लोक म्हणतील पहा सोन्यासारखा जीव गेला. म्हातारी कानावर तुटून पडली. न काढावी तर 50,000चं वाटोळ करून चाललं म्हातारं मरता मरता. म्हातारी हुशार होती नागपूरची. तिनं ठरवलं काढायची नाही, जाऊ द्यायची नाही. प्रयत्न नायला काढलं जेव्हा, तिथं म्हातारी आली. प्रचंड गर्दी झालेली. पावलं धरले प्रेताच्या हातात म्हातारीनं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक पावलाकडे पाहू लागले प्रेताच्या. म्हातारीने इकडे तिकडे पाहिलं. माझ्या रडण्याकडे लक्ष आलं वाटतं. मग वर्णन वर सुरू केलं. टेरीगाडच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग लोक वर बघू लागले. तिला हळूहळू स्टँडवर यायचं. इथं बिग बाई इथं आहे ना. वर्णन कमरेवर आलं. चांदीच्या खरगोट्या शिवाय बांधला नाही. मग लोक कमरेकडे पाहू लागले. वर्णन वर आलं. नेहरू सदऱ्या शिवाय घातला नाही. वर्णन गळ्यावर आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. मग नाव घालायचं लक्ष. पाटील अहो बिग बाई तसं काढा तेवढी भूषणे घेती काढोनी काढोनी भूषणे घेती काढोनी हाती बांधुनिया देतील भूषणेही घेती काढुनिया. म्हणजे धनाचा आणि आपला शेवटच्या दिवशी काही संबंध नाही. याला म्हणतात असंबंध ज्ञान. या ज्ञानाने उदास अथवा मिथ्या ज्ञान ते खोटं आहे. नाही तर मधुकरीवाला बाबा आला, अंगणात उभा आहे. सुरके बाबा
वृंदावन तुळशीचं. तिथे 5 वर्षाचा पिंट्या त्या घरमालकाचा खेळत होता आणि त्या बाबाने आवाज दिला. मावशी स्वयंपाकघरात होती. मधुकरी, हे एवढं का पाठ झालं घाडगे बाबा? आम्ही 5 वर्ष मधुकरी मागितली दारात जाऊन. आता काजू घ्या म्हणताय, बदामचा शिरा म्हणते विष्णू भाऊ. डॉक्टर म्हणतात आता ताकातनं भाकरी खात जा, दुसरं काही भानगडीत पडू नका. मधुकरी 5 वर्ष, त्यामुळे पाठ झालं. 5 वर्षाचा पिंट्या खेळत होता. KG1 ला असेल. फार हुशार पोरं हे बारकी, फार हुशार. तुमचे अनुभव आहे, बऱ्याच आज्याचे मोबाईल नातूच दुरुस्त करून देतात. पुन्हा आज्याला म्हणतो, आज्या काय हे कळत नाही तर ठेवतो कशाला तू? तो माझा घेऊन तो मला दे. आजोबाचा 7-12. 1 रुपया पडला होता वृंदावनाजवळ. मधुकरीवाला बुवा तिकडे चालला रुपयाकडे. 2 पावलं टाकल्या बरोबर त्या मुलाच्या लक्षात आलं बुवा बिघडला. मधुकरीला आला आणि रुपयाकडे चालला. त्यानं खेळता खेळता, आई घरात होती. एक बाबा आला मधुकरीवाला, येऊ दे. हो पण तो रुपया पडला का नाही वृंदावनाजवळ? तो घ्यायला चालला तो बाबा. आईनं आतून आवाज दिला, नेऊ दे कालपासून पडला, खोटा रुपया आहे. तसा बाबा रिवत झाला. मिथ्या कळलं की उदास. विठ्ठल बरोबर गणितासारखं सोडू आपण अभंग. तुम्ही अजिबात टेन्शन, आमची पद्धत आहे अभंग घ्यायचा तो सोडवायला, ठोका ठाक्या नाही. नाही तर अभंगाचा आणि बुवाचा काही संबंध नाही. ओके बाबा, अभंग राहतो खानापूरला आणि बुवा शेवगावला. जय विठ्ठलच्या वेळेला पाथर्डी काय. आणि पुन्हा म्हणतं वेळ कमी असल्यामुळे अभंगावर बोलू शकलो नाही. बसला भाऊ म्हणलं बाकीचं 2 तास बोलू शकत नाही. अभंग जगन्नाथ महाराज पवार होते, माहिती आहे सर्वांना. तेव्हा मी नुकताच कीर्तन करायला लागलो, तो मला बोलून घेतलं, रामराव बुवा कीर्तन करायच्या वेळेला पुढे सगळे विद्यार्थी बसलेले आहे, आपण तास घ्यायला आलो असं समजायचं. जसं गणित बोर्डावर लिहून दिल्या जातं, विद्यार्थ्यांना सोडवून द्यायचं, तसा अभंग गणित समजायचं. आणि 2 तास हा आपला तास आहे, त्या 2 तासात ते अभंग गणितासारखा सोडवायचा. एक होईल. तुम्ही हसवलं नाही म्हणून लोक तुम्हाला तारीख देणार नाही, पुढच्या वेळी बोलावणार नाही. अजिबात जाऊ नका, पण कीर्तनाचा तमाशा करू नका. त्यांचे उद्गार विठ्ठला 70-80% करमणूक म्हणून पाहिल्या जातं. माझी तारीख घेतली एका गावला, संतोष तारीख घेतल्याचं कळालं, तरुण मुलाने कॅन्सल केली, दुसरा हसवणारा बाबा घेतला. आम्हाला जुन्या लोकांचा दहीवरून फोन आला, म्हणले बाबा काय करू शकत नाही आम्हाला आवडतंय तुमचं, पण ते म्हणतात हे नाही आम्हाला ते पाहिजे. ठीक आहे, ते म्हणजे ते समजून घ्या तुम्ही. तत्वम अशी विठ्ठला आपण इथपर्यंत आलो. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवसायानं धन मिळवा, पण उदास विचारे वेच करी. हे माझं नव्हतंच, परमेश्वराने दिलेलं परमेश्वराला अर्पण केलं, या न्यायानं उदास विचारे वेच करी. नाहीतर रामकृष्ण परमहंसजी जवळ एक श्रीमंत आला, 1000 रुपये चांदीचे, हे तुम्हाला दान. ठीक आहे, स्वीकारलं मी, 1000 रुपये स्वीकारले तुझे. आता माझं काम ऐक, काय गंगेत नेऊन टाक. आता ते गेलं सकाळी गंगेत पैसे टाकायला आणि आलं 5 वाजता पैसे टाकून. काय सकाळी गेला होता तू 9 वाजता, हा आता 5 वाजले, 8 तास काय केलं? पैसे टाकले महाराज. 8 तासला का गंगेत पैसे टाकायला? महाराज खूप कष्टानं मिळवले होते. 1 रुपया टाकायचो, तळ्याला जाईपर्यंत बघायचो आणि मग दुसरा टाकायचो, म्हणून 8. आले का मला जर दान केलं, ते पैसे जर माझे झाले
तर मग तुला एवढं वाईट वाटायचं काय कारण? हे स्वामीचे पैसे आहेत, स्वामीनं सांगितले का गेला अर्पण उदास विचारे वेच. ठीक आहे महाराज, उत्तम व्यवसायाने धन मिळवलं आणि सत्पात्री उदास विचारे दान केलं तर फायदा काय? गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. सगळी गाणारी मंडळी एक नंबर आहे. स्वयंपाक बिघडायचं कारण काय? 4 सुना होत्या बरं का विष्णू भाऊ. 4ही सुना स्वयंपाकात तरबेज होत्या, तरी स्वयंपाक बिघडायचा. त्याचं कारण थोरलीला वाटायचं तिनं मीठ टाकलं नसेल तर दुसरी टाकायची, तिला वाटायचं हिनं नसेल टाकलं तिसरी टाकायची, धाकटीला वाटायचं तिघीनं टाकलं नाही चौथी टाकायची. खारट खारट. दुसऱ्या दिवशी तिला वाटायचं तिनं टाकलं असेल, तिला वाटायचं तिनं टाकलं असेल, तिला वाटायचं तिनं कोणीच नाही टाकलं. आळणी. सासून विचार केला एवढ्या माझ्या सुना स्वयंपाकात तरबेज आहे, एक दिवस खारट नाही एक दिवस आळणी का होत? सासू मोठी हुशार, तिनं दिवस वाटून दिले. पुढचं कळलं वाटते तुम्हाला? रविवारचा स्वयंपाक तू, लक्षात आलं ना? सोमवारचा तू, मंगळवारचा तू, बुधवारचा तू. मग सुना आपापल्या दिवशी चांगला झाला पाहिजे म्हणून तयार. तसं दुसरं प्रमाण तुमचं झालं, वाटप करतो. तिसरं तुमचं होईल अभंगातलं, चौथं तुमचं होईल, 5वं तुमचं होईल. आता आपल्या आपल्या वाराला तयार राहणं. आता खारट ना आळणी होईल. दोघींनी टाकलो तर मी टाका. आपलं अतिपरिचयाचं बोलणं आहे. जोडण्या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उदास विचारे सत्पात्री दान करून फायदा, उत्तमाची गती. बसा तो एक. अरे वा, बसा 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 बसा. वेळ आहे बरोबर सांगतो.
उत्तमची गती तो एक पावेल. नेमकं काय? उत्तम भोगील जीव खाणी. उत्तम भोगील जीव खाणी. अख्ख्या जीवखाणीमध्ये ज्या नरदेहाची अपेक्षा देवाने करावी. यह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. स्वर्गीची अमर इच्छिताती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. इथपर्यंत ठीक आहे गाडगे बाबा. पण तोच हा कशावरून हे ठरलेला आहे. माणूस जाणीजे बोले, झाड जाणीजे फुले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. याच्याहून ठरवायचं. अनुमान प्रमाण म्हणतात त्याला. ते एका गावामध्ये वेश होती आणि त्या गावात दोघं आले. एक आंधळा बाबा होता, एक डोळावाला होता. बहुतेक आंधळा बाबा सोबत एक डोळावाला असतो मदतीला. पहिल्यांदाच आले दोघेही. वेशी जवळ आले तेव्हा तो डोळावाला आंधळ्या बाबाला, थांब इथं थोडा वेळ, का मी भोपळे आणतो म्हणला. भोपळे इथं हातगाडा आहे का रे? नाही. मग भाजी मंडळी आहे? नाही. शेतात आहे? नाही. मग आहे कुठं? वेशी जवळ वेलाला. किती आहे रे? 25 असतील. आंधळ्याने विचारलं, तार कंपाऊंड आहे का? नाही. कुंपण आहे का? नाही. कुत्र बाजून आहे का? नाही. राखणवालं कोणी आहे का? नाही. आणू नको, कडू आहे. डोळावाला म्हणला, हे पहिल्यांदाच आलं, हे आंधळ असून मला सांगतं कडू आहे. तू पहिल्यांदा, मी पहिल्यांदा, तुला कसं माहित कडू आहे? माझ्यावर विश्वास नाही का? तुझ्यावर विश्वास ठेवू का? खांद्यावर हात ठेवून चालतो माझ्या, आणि विश्वास तुझ्यावर? जा. डोळावाला गेलं, तो दुधी भोपळा तोडला, पहिला चाकून बघितला तर कडू. चकित झालं. पाया पडला आंधळा बाबा. काय कमाल आहे. तू मी पहिल्यांदा या गावात आलो, तू आंधळा असून तुला कसं कळलं भोपळे कडू आहे? अरे साधं गणित आहे. वेशी जवळ वेलाला, तार कंपाऊंड नाही, कुत्र बांधून नाही, राखणवालं नाही. लेका हे खाण्याच्या लायकीचे असते तर खानापूरच्या लोकांनी याला उपटून नेले असते. अजून कोणी हात लावला नाही म्हणजे एकही भोपळा गोड नाही. जसं अनुमान आहे तसं तोच हा. कशावरून? त्याच्या आचरणावरून. आणि परस्त्रिया सदा बहिणी माया परोपकारी. पहिलं परोपकार बरं का घेते बाबा. काही काळजी नाही. टोमॅटोचा कोटीच्या वर जाते, अजिबात टेन्शन घेऊ.
परोपकार आणि कोटीच्या कमी दर सांग नाही. काय जादू आहे कुणास. या कोटी झाले मग हा ना. सध्या पंजाबराव डकचा रामराव ढोकचा अंदाज बरोबर असतो. कोटी कोटीवर गेला विठ्ठला. दरवर्षी मी भेटायला जातोच तिथे. परोपकारी परोपकार पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय आणि पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. म्हणून नाही जास्त करताना थोडा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. बरीच जास्त डोकं चालवणारी माणसं इथंही डोकं चालवतात. तुमच्या संतांनी सांगितलं ना महाराज काय थोडा तरी. अरे थोडा तरी नंतर आहे पण पहिला आग्रह फारचा आहे ना. फारवर थांबणं आधी. उपकार करायचा पण फार. तुका म्हणे फार. आणि फार करता येत नसेल तर नाईलाजानं शब्द आहे थोडा तरी. तरी कुठं येत असते तरी. ते गटारा मावशापर्यंत होती ती तरी नाही. ते श्रावण लागलाय आता. तरी कुठं येते पातेल्यात नाही. नाईलाजानं नाईलाजानं तरी शब्द येतो. 7 दिवस सप्ताह आमच्या गावात या कीर्तनाला दररोज शक्य नाही. काल्याला तरी 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 म्हणजे नाईलाज झाला. 7 दिवस नाही जमत तर निदान काल्याला तरी. तसं अन्नदान करा शक्य नाही महाराज. पाणी तरी. दूध द्या दूध नाही जमणार महाराज. ताकाचे उपकार तरी दूध. दूध नाही जमत तर ताकाचे उपकार तरी करा. म्हणजे दूध नाही तर ताक तरी. अन्न नाही तर पाणी तरी. तसं फार नाही थोडा तरी. आधी फारच आहे. तुका म्हणे फार. बरं का वरपे साहेब. त्यांची कोटीच्या पुढची जाई नर्सरी. हे सगळे कोट्यावरच इकडे. राहटळ कोटीवाले हे गीते कोटीवाले. पण एवढं असून पाय जमिनीवर आहे ही संताची कृपा आहे. त्यांचे वडील होते गीते बाबा. मला दरवर्षी घरी न्यायचे. बापानं मुलाचं कौतुक करायचं नसते समोरासमोर पण त्यांना आनंद आवरत नसायचा. यांना उभं करायचे. बाबा मुलं असतील पण हा माझा श्रावण बाळ आहे. एवढी सेवा करतो. झालं ती मजा जाते. लक्षात घ्या. जोपर्यंत आई वडील असतात ना घरी विठ्ठल रुक्मिणी सारखं वाटतं घर. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासारखं. आईनं वडील गेल्यावर दोन्ही मूर्तीचं विसर्जन केल्यावर मंदिर भकास दिसतं तसं घर उदार दिसतं. सकाळी तीर्थाची धुरे जे का माता पितरे ते सेवे सिकीर शरीरे लोण केजे. बरं का औरबे साहेब काही कमी नाही. अजिबात मागं फिरून पाहिजे नाही तुम्ही. आता तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परोपकारी नेने परनिंदा. परनिंदा नेने. हे परनिंदा. कारण निंदा करणारा नसल तर भाड्यानं ठेवा. नाराज होतो नका. निंदा केलीच पाहिजे. केलीच पाहिजे निंदा. नसल तर त्याला भाड्यानं ठेवा. जागा नसेल तर अंगणात झोपडं बांधून द्या. त्याला सकाळचा चहा नाश्ता दुपारी जेवण रात्रीचं जेवण 2 वेळेला देत जा. फायदा काय
निंदक निहेरे रखिए अंगन कुटी छवाए बिना पाणी बिना साबू निर्मल करे सुभाए. तुम्हाला स्वच्छ करायचं काम जन्मभर निंदक करतात हे लक्षात ठेवा. आणि निंदकासारखं प्रेम जगात कोणाचं नाही. सर्वात बसा म्हणा खाली बस बस बसा बसा. सर्वात जास्त प्रेम जर असेल जगात प्रेम म्हटलं की आई आहे का नाही. पतिव्रतेत सीता, शास्त्रात गीता, प्रेमात माता. प्रेमाच्या बाबतीत आईचं उदाहरण असते विष्णुभाऊ. पण किती प्रेम बाळावर आईचं असू द्या तरी बाळाची विष्ठा आई हातानं काढत नाही. कविलाचा तुकडा, पुठ्ठा, पत्रा हात नाही लावत. निंदेला विष्ठा म्हटलेला आहे. आणि ते लोक तुमची विष्ठा जिभेनं काढतात. अजून काय प्रेम करावं त्यांनी. निंदक नाथ महाराज म्हणतात निंदक माझा गुरु एका जनार्दनाहुनी थोरू. जर मोठे गुरु कोण असेल संत म्हणतात तर निंदा करणारे. कौरव पांडव दोनो भाई एक सच्चा एक झूठा. 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 सच्चा तो वैकुंठ जाए झूठा रंग में बैठा. सच्चा तो वैकुंठ जाए झूठा रंग में बैठा. सच्चा तो वैकुंठ जाए झूठा रंग में बैठा. कबीर जी की निंदा मत करना किसी की. आज जाऊ प्रमाण झालं. परोपकारी नेने परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. त्याचं आचरण आपल्या आईच्या वयाच्या त्यांच्याकडे आईच्या दृष्टीनं पाहतो आणि आपल्या बहिणीच्या वयाच्या त्यांच्याकडे बहिणीच्या दृष्टीनं पाहतो. परस्त्रिया सदा बहिणी माया. असत्य वचन और कठोरता परस्त्री जोरू समान. इतने पर नरक ना मिला तो तुलसीदास जमान. याच्या उलट तिथं बसा म्हटलं पण ते आलेच पुढं. नाही मला माहिती हे सगळे कीर्तन बिघडेल. तेवढं नाही नाही ते चालत नाही. हे वक्त्याचं भांडवल असतं. विठ्ठला विठ्ठला आज आपलं काम काय आहे. स्वागत करणे. यारे यारे लहान थोर या भरते मारे. कोणी असू द्या नमस्कार करायचा चारही भावानी आणि पोटभर जेवू घालायचं. आज तुमच्याकडे ते काम आहे ते बाबा जमलं. आता परोपकारी नेणे परनिंदा. मी सांगत होतो असत्य वचन और कठोरता परस्त्री जोरू समान. इतने पर नरक ना मिला तो तुलसीदास जमान. याच्या उलट सत्य वचन लीनता परस्त्री मात समान. इतने पर स्वर्ग ना मिला तुलसीदास जमान. म्हणून परोपकारी नेणे परनिंदा आणि परस्त्रिय सदा बहिणी माया. अर्धा तास बरोबर आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांनी हात वर करा. शूटिंग वाले ते उठायचं आहे. विठोबा रखुमाई. एक हात वर टाळी वाजवा अशी. एक हा
हे सगळे शूटिंगकर टाटा बिर्लाल नाही हे. कुटुंबा